तर भाऊनो आज का नाही आमच्या एका साईटवरती स्लॅब होता, त्यामुळे सकाळ सकाळच्या पारी घाई गडबडीत आम्ही दोघं जण निघाले आमच्या साईटवरती. कराड मसूर रोडवर न कुठं तरी नेतेच तापायचं होता, त्यामुळे कॅनलवरचा सगळा रोड स्टॉप केलेला. यंत्रणा सगळी येऊन साईडवर थांबलेली. फक्त आमच्या एका डिसिजन साठी सगळी यंत्रणा आम्ही थांबवून ठेवलेली. तर भाई आज आमचा स्लॅब होता. दररोज आम्हाला काय ना काहीतरी अडचणी येतच असते, म्हणजे नवीन काहीतरी लफड्यात पडलेलंच असते. आज आमचा स्लॅब होता आणि आम्ही म्हणलेलं लिफ्ट आम्ही इकडे बसवायची. म्हणून सगळं मटेरियल आम्ही टाकून घेतले खाली. खडी टाकले इकडं, 6 ब्रश खडे, 8 ब्रश क्रसन टाकले. आणि आता प्रॉब्लेम हे झाला की ह्या साईडला लिफ्टच बसून झालं. लिफ्ट बसवलं ह्या साईडला. हे सगळं मटेरियल उचलून 10 ब्रश मटेरियल उचलून इथे आणायला लागणार आहे आम्हाला. सिमेंट पण इकडेच उचलून घेतलं. रोज एक नवीन लढतं. माणूस साईट म्हणलं की असल्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी फेस करायला लागते. मटेरियल शिफ्टिंगसाठी आपल्याला मशीन मिळत नव्हती लवकर, आणि त्या मशीनीमुळे आपल्याला स्लॅब एक दिवस पुढे टाकला लागणार होता. एवढ्यातच कुठून तरी एक मशीन आपल्या साईटच्या समोर येऊन थांबलेली. मग त्या मशीन वाल्याला सांगून सगळं मटेरियल आपल्या ह्या साईडला शिफ्ट करून घेतलं. परत सकाळी काय आम्ही नाश्ता केला नव्हता, त्यामुळे आम्हाला भरपूर भूक लागलेली. साईटवरचं नियोजन झाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही आलो नाश्ता करायला. ही सुपर मिक्सी पुढे जी की कॉन्क्रीट मध्ये वॉटर होल्ड करून ठेवती, त्याच्यामुळे स्लॅब आपल्याला लिकेज होत नाही. बाकी निवांत वेळ दादाला म्हटलं मला जरा दादा गाडी शिकव. कधी भावानं गोष्ट आपल्याला शिकायची असते भावानं, त्या गोष्टीबद्दल सगळं आपल्याला आधी जाणून घ्यायला लागते. आणि गाडी शिकण्याची माझी ही पहिली स्टेज आहे, ज्यामध्ये मला फक्त गाडीचा अंदाज घ्यायचा होता. नुसता हळू ब्रेक करायचं. पहिल्यांदा गाडी चालवते, तर आज मी पहिल्यांदा 4 व्हीलर चालवली, आणि ती पण ही टोयोटा फॉर्च्युनर. आणि विदाऊट रेसवरती पाहिजे तर आपण गाडी उभारणं एकदम क्लासमध्ये चालत होती. आणि जेव्हा आपण रेसवरती पाय द्यायचो ना, एकदम अशी पंप व्हायची गाडी, पुढनं उचलायची. जसे कसे जी वॅगन रेस दाबलो कशी पुढनं उचलते एकदम, आणि झोप दिसून जाते गोळीसारखी, तशी गाडी गोळीगत पळत येते. झोप भारी वाटलं यार फॉर्च्युनर चालवून. ना आमचा सगळा स्लॅब कम्प्लीट झाला, आणि जाता आम्हाला दादाचे मित्र भेटले. मग त्यांची गाडी आम्ही घेतली भावनो, कारण गाडीला होतं सनरूफ. मग का नाही भावना, आम्ही वेळेचा योग्य प्रकारे वापर करून म्हटलं तर सनरूफ मधनं बाहेरून आपल्या गाडीचं एक जरा शूट घेऊया थोडस. अरे बापरे, सनरूफ मधनं गाडीचा सिनेमॅटिक व्हिडिओ एकदम खतरनाक आली ती भावानो. त्याचा सिनेमॅटिक व्हिडिओ तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामवर बघायलाच मिळेल. जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करून जावा भावानो. भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये.